वसा जनसेवेचा. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे उघड चौकशी प्रलंबित असताना तसेच अनोंदणीकृत 52 फेरफार मंजूर केल्याच्या गंभीर तक्रारी प्रलंबित असताना तत्कालीन मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांना नायब तहसीलदार पदाच्या पदोन्नतीबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांनी तहसीलदार बुलढाणा यांना पुन्हा एकदा कडक पत्र देत सविस्तर चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तक्रारकर्ते यांनी दिनांक 29 मार्च 2023 रोजी याबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीसोबत संबंधित फेरफारांच्या नक्कलाही जोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण तहसीलदार कार्यालयाकडे चौकशीसाठी पाठवण्यात आले. विशेष म्हणजे तहसीलदार बुलढाणा व नायब तहसीलदार महसूल यांची संयुक्त समिती गठीत करण्यात आल्याचेही कळवण्यात आले होते. मात्र तब्बल 3 वर्षांचा कालावधी उलटूनही या गंभीर प्रकरणाचा स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल अद्याप उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर झालेला नाही. यामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जर 52 अनोंदणीकृत फेरफारांसारख्या प्रकरणातही चौकशी अहवाल वर्षानुवर्षे प्रलंबित राहत असेल तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची? चौकशीचा विलंब हा दोषींना संरक्षण देण्याचा प्रकार तर नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदारांना स्पष्ट निर्देश देत माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांच्या पत्रातील मुद्द्यांनुसार संबंधित मंडळ अधिकाऱ्यांची नियमानुसार सविस्तर चौकशी करून अहवाल विनाविलंब त्वरित सादर करण्यास सांगितले आहे. आता तहसील कार्यालय या पत्रानंतर तरी जागे होणार का, की हा अहवालही फाईलमध्येच धूळ खात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्कालीन वादग्रस्त बहुचर्चित मंडळ अधिकारी तथा नायब तहसीलदार विजय दत्तात्रय टेकाळे यांची एसीबी विभागाकडून गोपनीय चौकशी पूर्ण होऊन खुली चौकशी सुरू असताना टेकाळे यांनी केलेल्या सर्व नियमबाह्य कामांचे पुरावे देऊनही पदोन्नती बुलढाणा महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी कारवाईस दिरंगाई का करीत आहेत, हे न सुटणारा कोडा आहे. या टेकाडे प्रकरणात जो कोणी अधिकारी गोलमाल पांघरून टाकत असेल त्यांचीही खुलासा आम्ही पुढील सत्रात प्रकाशित करणार आहोत. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.